आणि असं कथन ज्यात केलं जातं ते का केलं जातं, तर अशास्त्रीय पद्धतीनं आपल्याकडून कोणता अभ्यासकाकडून याचा अभ्यास केला जाऊ नये. शास्त्रीय पद्धतीनं हे अभ्यासलं जावं, नाही तर त्याचं यथार्थ ज्ञान होणार नाही. या ग्रंथाचा जो हेतू आहे, उद्देश आहे, तो साध्य होणार नाही. आणि मग तो ग्रंथ निरर्थक निष्फळ ठरेल. परमार्थ मार्गामध्ये निष्फळ असं काही ठरत नाही. किंबहुना कर्म विपाकाचा जो विचार आपण अगदी सुरुवातीपासून पाहत आलो, कर्म केलं असताना त्याचं फल हे प्राप्त होतच होत. पण ते कर्म जर का चुकीचं झालं असेल, अशास्त्रीय झालं असेल, तर त्याचा परिणाम काय होतो. आणि ते शास्त्रीय म्हणजे जसं कर असं सांगितलं तसं करून जर का ते भगवंताला समर्पित केलं असेल तर त्याचं फल काय मिळतं. हे शास्त्रीय ग्रंथामध्ये विस्तारानं वर्णन केलेलं असतं, सत्यत्वानी वर्णन केलेलं असतं, हातचं राखून न ठेवता सांगितलेलं असतं. हे या ग्रंथामध्ये सांगितलंय की नाही, तर आपण पाहिलं समर्थांनी अगदी स्पष्ट भाषेत सांगितलंय. या अर्थी या ग्रंथात ते सांगितलंय, त्या अर्थी समर्थांनी या ग्रंथाचा जसा अभ्यास करा असं सांगितलंय, तो त्याच पद्धतीनं आपण करावा. हे आपल्या दृष्टीनं उचित आहे. मग यासाठी आणखीन काय करावं लागतं, म्हणून 6वं लक्षण सांगितलंय उपपत्ती. शब्द उपपत्ती आपल्या सरावातला नाही, रोजच्या वापरातला नाही. काय उपपत्ती म्हणजे काय, बापरे काहीतरी हे अवघड आलं वाटतं. तर असं बिलकुल नाहीये. उपपत्ती याचा अर्थ युक्ती. या ग्रंथामध्ये जे मर्म दाखवलेलं आहे ते मर्म आपल्याला आकलन होईल यासाठी आपण याचा अभ्यास कसा करावा. आपल्यामध्ये काय आहे, म्हणजे याचा विचार दोनही बाजूनी करावा लागतो. अधिकारी कोण आहे, अधिकारी एकसारखा सगळे अधिकारीच असतील असं नाही. अधिकार तैसा करू उपदेशक. तुकाराम महाराज तरी वेगळं कुठं काय सांगतात. समर्थ कोणत्या भाषेत बोलतात की ज्याला जशी शक्ती आहे तितकंच ओझं त्याच्या मस्तकावरती द्यावं. अशक्ताच्या मस्तकावरती फार मोठा बोजा देऊ नये, त्याचा उपयोग होणार नाही, त्याचंही नुकसान होईल. आणि जे त्याच्या मस्तकावर दिले ते सांडून जाईल, वाया जाईल, कुणालाच उपयोग नाही असं होईल, व्यर्थ मेहनत जाईल. इथं असं व्यर्थ घालवणं यासाठी मनुष्य जन्म नाहीये. मनुष्य जन्मामध्ये अत्यंत सावधपणा जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा पुरेपूर वापर कसा करावा हे जाणण्याची क्षमता मनुष्य देहात आहे, इतर पशुदेहांमध्ये नाही. आणि असं असताना मग मनुष्याने काय करावं, तर सावध असावं, साक्षेपी असावं आणि दक्ष असावं. समर्थांनी ही युक्ती सांगितली, उपपत्ती आहे. शास्त्रीय ग्रंथामध्ये अशा प्रकाराने लक्षणं वर्णन केलेली असतातच, त्याला शास्त्रीय ग्रंथ असं म्हणतात. आणि ही लक्षणं इतक्या सर्व प्रकाराने लक्षात घेऊन या ग्रंथाचा अभ्यास केला तर या ग्रंथाचं जे फल आहे, आता श्रवण केली असे फळ क्रिया पालटे तत्काळ.
हे तत्काळ जे आहे त्यासाठी, तत्काळ म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता मी एकदा दासबोध वाचला, बस आता दासबोध मला कळला. आता दासबोध म्हणजे काय हे समर्थांच्या नंतर सांगणारा मीच आहे. दासबोध ग्रंथा संदर्भामध्ये समाजामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पहा जरा बारकाईने आजूबाजूला आपल्या समूहात सुद्धा अशी लोक तुम्हाला सापडतील. अर्धा कलाम जो माझ्याकडेच बघा की आपल्याला आता कळायला लागले आणि म्हणून आपण बोलतच राहावं आणि तुम्ही ऐकतच राहावं. याला युक्ती नाही म्हणत, युक्ती प्रयुक्ती. त्याने विस्तार होतो. समर्थांनी विस्तार का केला? युक्ती प्रयुक्तीनं जे अर्ध्या वाक्यामध्ये भगवान शंकराचार्य सांगतात ते सांगण्यासाठी जो इतका विस्तार केला त्याला युक्ती म्हणतात. जे सरळ सांगून कळत नाही ते अन्य काही दृष्टांत देऊन सांगणं, त्यासाठी इतर कथांचा आधार घेणं. जसं त्यांनी आता समुद्र मंथनाच्या कथेचा आधार घेतला. ग्रंथाचा विस्तार होतो इथं, पण अशा प्रकारची युक्ती ही वापरावी लागते आणि ती ग्रंथकार वापरतात. ग्रंथाचा विस्तार होतो, पण त्यातूनच जे मुख्य तत्व आहे हे समजायला मदत होते. आणि या दृष्टीनं ही लक्षणं या ग्रंथामध्ये आहेत. ही लक्षणंही आपल्याला माहिती पाहिजेत. साधन चतुष्टय म्हणून जे अंतरंग साधन सांगितलेलं आहे, साधन चतुष्टयामध्ये अंतरंग साधन आहे फक्त विवेक, वैराग्य, समाधी, शत आणि मोक्षत्व. बाह्य देहावरून यातलं काहीही दिसत नाही. बाह्य देहावर काय दिसेल? गाडी वाढलेली दिसेल, जटा वाढलेल्या दिसतील, अंगावरचे कपडे कसे ते कळतील. याचा अर्थ त्याच्या अंतःकरणामध्ये समाधी, षट, संपत्ती, तो ऐश्वर्य संपन्न त्यानी झालेला आहे का या 6 गुणांनी? हे या बाह्य अवतारावरून नाही कळणार. आणि बाह्य अवतारावरून हा कोणतरी फाटका दिसतो आहे म्हणून सामान्य मनुष्य त्याच्याकडे दुर्लक्ष करेल. तर तसा विचार करता कामा नये. अंतरंग तपासावं लागतं. माणसाचं अंतरंग जसं तपासावं लागतं, व्यवहारामध्ये आपण माणसं पारखून घेतो, तसं ग्रंथाचं अंतरंग नीट तपासावं लागतं. आणि असं अंतरंग तपासणं ही युक्ती आहे. युक्ती वापरण्यासाठी सुद्धा बुद्धी हा घटक लागतो. ती बुद्धी कोणती लागते? तर ती विवेक बुद्धीच लागते. युक्ती म्हटल्यानंतर एकच एक युक्ती नसते, युक्तिवाद असतो. पूर्व पक्ष, उत्तर पक्ष या पद्धतीनं मांडणी केली जाते. पूर्व पक्षाने केलेलं विधान सिद्धांत पक्ष त्याचं खंडन करतो आणि मूळ सिद्धांतच कसा बरोबर आहे याचं प्रतिपादन करत असतो. पूर्व पक्षही हा सिद्धांत कसा चुकीचा आहे, कसा खोटा आहे किंवा कसा अव्यवहार्य आहे असं युक्ती प्रयुक्तीनं सांगत असतो. की असं शक्य नाही. असा दासबोध ग्रंथ वाचून कुणाला राम भेटलाय का? असं कधीच होणार नाही. असं झालं असेल तर दाखवा तुम्ही. आपण दाखवलं समजा की बुवा हे कल्याण स्वामी आहेत, हे आमके बुवा आहेत, वेणा स्वामी आहेत, अक्का स्वामी आहेत. मग त्यांना रामदर्शन झालंय हे कशावरून? वितंडवाद करणारे अशा प्रकारचे प्रश्न उकरून काढतात. हे वितंडवाद करणारे जे आहेत यांची संगत कधीच करू नये. युक्ती आहे.
या ग्रंथाच्या अभ्यासासाठीची ही युक्ती आहे. समर्थ सांगतात या ग्रंथातून. वितंडवाद करणाऱ्यांच्या नादाला लागूच नका. तुटे वाद संवाद तेथे करावा जिथं वाद तुटेल आणि संवाद घडेल तिथंच आपण चर्चा करावी. उगीच मी एखादं मत मांडलं, दासबोधाचा किंवा शास्त्रीय ग्रंथामधला विचार आहे, आणि मला कुणीतरी एखाद्याने त्याच्यावरती वाद घालायला सुरुवात केली आणि तो वितंड वाद घालायला लागला, तर आपण तत्क्षणी तिथून उठून जावं, थांबू नये तिथं. पण मनुष्याचा अहंकार आड येतो. मी सांगतोय हे बरोबर असताना तुम्ही चुकीचं म्हणताच कसं, अशी अहमहमिका लागते आणि यातून वाद वाढत राहतो, संवाद घडत नाही आणि त्यातून फलनिष्पत्ती काही होत नाही. मग इथं युक्ती काय, तर इथं थांबू नये. तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहमभाव हा पालटावा. अहमभावाने तिथं वादविवाद करत थांबू नये, तिथून निघून जावं. युक्ती सांगितली, आपण ही युक्ती वापरावी लागते. श्लोकाचा अर्थ मला कळला म्हणजे ती माझ्या आचरणामध्ये आलं असं म्हणता येत नाही, असं होत नाही. ती प्रत्यक्ष आचरणात आणावी लागते, कृती करावी लागते आणि इथं कर्म केल्याचंच फल मिळतं. मग कर्म केल्याचं फल चुकीचंही मिळतं आणि कर्माचं योग्य फलही कसं मिळतं, हेच तर सगळं कर्मविपाक आपण यासाठीच अभ्यासतो. कर्ममार्गाची निंदा भगवान शंकराचार्य करतात, बुद्धिवादी लोकही करतात. पण भगवान शंकराचार्यांसारखे किंवा समर्थांसारखे जेव्हा एखादा मार्ग आपल्याला सांगतात तेव्हा, आणि एखादा कोणीतरी विचारवंत म्हणून घेणारा सांगत असेल, तर हल्लीच्या काळामध्ये असे विचारवंत जे पाश्चात्य विचारांच्याकडून काही उष्ण घेऊन आलेले आहेत, ते सांगतात ते बरोबर आहे असं समजलं जात. दासबोधाचा अभ्यास करणाऱ्यांनी किंवा अशा प्रकारच्या अध्यात्मशास्त्र ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्यांनी आपली भूमिका या बाबतीत अगदी स्वच्छ ठेवली पाहिजे की तुम्ही जुनाट विचाराचे आहात म्हणून तुम्ही आपले ग्रंथ अभ्यासता. अगदी प्रांजळपणाने, हो मी जुनाट विचारांचा आहे आणि जुनाट विचार हाच खरा इतके वर्ष मुरलेला विचार आहे आणि जुनाट रोगावरती तो जुनाटच विचार उपयोगी पडतो. त्यावरती अर्ध पाश्चात्य अर्ध भारतीय असं संमिश्र असलेलं तत्वज्ञान आणि त्यातूनही या धार्मिक ग्रंथांना नावं ठेवणारे जे लोक असतात त्यांच्याकरचं आपण काहीही ऐकू नये, ऐकलं तरी त्यावरती विचार करू नये. हे आपल्याला करता येतं. कृती करायची म्हणजे काय करायचं असतं, विवेक बुद्धी वापरायची असते ती कुठं, इथं वापरायची असते. हे आपण एकदा समर्थांना शरण अशी जर आपली भूमिका घेतलेली असेल तर जे समर्थ सांगतात ते तुम्ही किती चुकीचं म्हणून मला सांगा. नाही, समर्थ हेच योग्य आणि तुम्ही कितीही कोणत्याही पाश्चात्य ग्रंथांचा किंवा आपल्याकडेही अगदी नास्तिक तत्वज्ञान मांडणारे ग्रंथ आहेत ना, जैन बौद्ध आणि चार्वाक ही दर्शनं आपल्याकडेही आहेत ना, पहिल्यापासूनच आहेत, नवीन नाहीये.
पाश्चात्यांनाच नावं ठेवायला पाहिजे असंही नाहीये. पाश्चात्यांमध्ये सुद्धा या पद्धतीचा शास्त्रीय विचार करून याच तत्वज्ञानाचा अनुभव मांडला जाणारे किंवा मांडणारे सत्पुरुष होऊन गेलेले. सॉक्रेटिस आहे, त्याचा शिष्य प्लुटो आहे, अनेक होऊन गेलेत. वाचायचं झालं तर त्यांचं वाचावं. मध्यंतरीच्या काळामध्ये किंवा अजूनही अशा प्रकारची एक आध्यात्मिक चर्चा करणाऱ्यांच्या मध्ये कृष्णमूर्ती वाचला का हो तुम्ही? ओशो वाचला का हो तुम्ही? वाचावं ना, ओशो वाचावा, कृष्णमूर्ती वाचावं. काय कृष्णमूर्ती सांगतात? बाबा वेलसरे कृष्णमूर्तींच्या बद्दल फार छान लिहितात. बाबा म्हणतात की हा आधुनिक काळातला ऋषी आहे. विचार करण्याची आणि त्या तत्वज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी बाबा आपल्याला देतात. यातून मुद्दाम लक्षात घेण्यासारखा भाग आहे हा. बाबा काय म्हणतात? आधुनिक काळातला ऋषी आहे. वेदग्रंथ अभ्यासले का नाही अभ्यासले, पुराण अभ्यासलं का नाही, बायबल अभ्यासलं का नाही, कोणताही पारंपरिक शास्त्रीय ग्रंथ अभ्यासला नाही, पण विवेक बुद्धी जागी ठेवली, डोळे उघडे ठेवून जगाकडे पाहिलं आणि सुख दुःखाची मीमांसा केली. दुःख कशामुळे उत्पन्न होतं, सुख भावना कशी असते, यातलं शाश्वत काय, टिकणार काय, मग मनुष्याने कसं राहावं, वर्तमानात राहा. आपलं वेदांत शास्त्र याहून वेगळं सांगत नाही हो काही. शेवटी स्वतःच्या बुद्धीनं पण प्रामाणिकपणाने जर का अभ्यास करणारा मनुष्य असेल तर कृष्णमूर्तींप्रमाणे याच विचारधारेला येऊन मिळतात. इतर ठिकाणी जात नाहीत. जे दुरात्मा दुराभिमानी समर्थ जसं म्हणतात त्यांना ते फल मिळतं. मग कृष्णमूर्ती अभ्यासताना कृष्णमूर्ती जे सांगतात ते ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या विचारांशी ताडून पाहावं. ब्रह्मचैतन्य महाराज जे सांगतात त्याहून जर का कृष्णमूर्ती वेगळं सांगत असतील तर सोडून द्यावं. होत नाही असं. कृष्णमूर्ती जे सांगतात ते कितीतरी सोप्या भाषेत ब्रह्मचैतन्य महाराज सांगून जातात. मग जे सोपं आहे ते घ्यायचं का उघडात शिरायचं आपलं आपण ठरवायचं. आपल्याला जर का एक कंडू असेल आपल्या बुद्धिमत्तेबद्दल तर कृष्णमूर्ती वाचा, त्याच्यावर चिंतन करा. नसेल आपल्याला सोपा हवा असेल तर सोपे ग्रंथ आपल्याकडे आहेत. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचन आहेत. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रवचनावर त्या दृष्टीनं विचार करून त्यासारखे अनेक ग्रंथ निर्माण झाले. रोज एक पान, एक प्रवचन रोज वाचायचं. वाचा, कुणाचंही वाचायला हरकत, कुणीच त्याच्याबद्दल आक्षेप घेत नाही. जे आपल्या बुद्धीला योग्य वाटेल ते करावं, पण ते योग्य अयोग्य हे आपल्या बुद्धीला मला वाटतं योग्य म्हणून योग्य असं नाही. त्यासाठी त्या ग्रंथाचा या दृष्टीनं लक्षणांनी युक्त आहे का हा विचार करावा. त्यामध्ये जे वर्णन आज इतके दिवस आपण पाहतो आहोत त्या दृष्टीनं तो ग्रंथ योग्य आहे का असेल तर तो नक्की आपण हातात धरावा, त्याची पारायण करावी, त्याचा अभ्यास करावा. पण जर का तो या निकषावर कुठं उतरत नसेल तर तो ग्रंथ बाजूला ठेवून द्यावा. त्यावरती फार विचार करत बसू नये. आपली ही विचार करण्याची जी शक्ती आहे ही शक्ती अनाठायी खर्च करू नये. ती योग्य ठिकाणी वापरली जाईल
याविषयी आपण दक्ष असावं. समर्थ सावध साक्षेपी आणि दक्ष तयास तत्काळची मोक्ष हे छाती ठोकपणाने जेव्हा सांगतात ना, तेव्हा आपण त्यांनी अलीकडे जे सांगितलं सावध साक्षेपी आणि दक्ष हे समजून घेणं, हे समर्थांनी युक्ती प्रयुक्तीनं या ग्रंथात समजून दिलेलं आहे वेळोवेळी. आपण त्यावर चिंतन करणं, ते केलं तर या ग्रंथाचं जे फल आहे तयास तत्काळची मोक्ष ते प्राप्त होण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. या दृष्टीनं आपण अनुबंध चतुष्टयामध्ये अधिकार, विषय, संबंध आणि प्रयोजन, अधिकारी साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे. ही श्रोता किंवा अधिकार असणारा शिष्य या दृष्टीनं विचार केला. त्यांनी ज्या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे तो कशा लक्षणांनी युक्त असला पाहिजे, यासाठी ही 6 लक्षणं ज्याला षडलिंग असं म्हणतात, याचा विचार आपण गेले 2 दिवस केला. आणि असा सर्वंकष विचार करून आपण जो ग्रंथ निवडलेला आहे तो ग्रंथ, आता तो ग्रंथ करता आणि या ग्रंथाची आराध्य देवता भगवान श्री रामचंद्र या सर्वांच्या ठाई आता मात्र अविचल श्रद्धा असावी. ठकारे पर्वता ऐसा नेटकासड पातळू हे वर्णन तिचं मारुती रायांपाशीच येतं पुन्हा, की पर्वत जसा निश्चळ असतो, एका जागेवर असतो, असा निश्चळ भगवान ग्रंथ करते स्वामी आणि ग्रंथ याच्या विषयी आपला निश्चळ भाव असावा. ठामपणाने इतका सगळा अभ्यास केल्यावर, इतका सगळा विचार केल्यावर आता मनामध्ये शंका राहू नये. निशंक अंतःकरणाने तुटे संशयाचे मुळे कसरा. आता अंतःकरणामध्ये संशय उरणार नाही. हा संशय आपल्या अंतःकरणातून निवृत्त झाला तर याच अंतःकरणामध्ये ते भगवत स्वरूप आपल्याला अनुभवायला येणार आहे आणि तेच आपल्याला अनुभवायचंय. परम पुरुषार्थ ज्याला म्हणतात तो हाच आहे. धर्मार्थ काम मोक्ष असाही एक मार्ग त्यासाठी सांसारिक प्रापंचिक माणसासाठी सांगितलेला आहे. या 4 प्रकारांनी माणसाने आपल्या आयुष्यामध्ये जे प्राप्त करून घ्यायचं त्याचा मात्र मागोवा घेत तो विचार मुख्य आपल्या पुढे ठेवून कसा अभ्यास करावा, कसं आपल्या जीवनाची रूपरेषा ठेवावी, हा विचार या प्रकारातून आपल्याला प्राप्त होतो. समर्थांच्या कृपेनं तो आपल्याला यथार्थपणाने कळावा अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज या दिवशीच्या निरूपणाला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.